अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. एक विचार करा, आपण शेवटचे संग्रहालयाला कधी भेट दिली होती? कदाचित शाळेच्या सहलीत. पण 18 मे हा दिवस आपल्याला आठवण करून देतो की संग्रहालय ही फक्त जुन्या वस्तू ठेवण्याची जागा नाहीयेत. बरोबर. आजच्या काळात जिथे कोणतीही माहिती एका क्लिकवर मिळते, तिथे ह्या जुन्या इमारतींची आणि त्यातल्या वस्तूंची खरंच गरज आहे का? की संग्रहालय ही आता काळबाह्य झालेली गोष्ट आहे? आणि हाच आजच्या काळातला सगळ्यात मोठा आणि महत्त्वाचा प्रश्न आहे. म्हणजे बघा, एकीकडे माहितीचा महापूर आहे आणि दुसरीकडे इतिहासाचे साक्षीदार असलेल्या या संस्था आहेत. त्यामुळे आजची आपली चर्चा या प्रश्नाभोवतीच फिरणार आहे की संग्रहालय ही केवळ भूतकाळात अडकलेली ठिकाणं आहेत की चुकीच्या माहितीच्या या जगात सत्याचे अखेरचे संरक्षक. बरोबर. आणि या चर्चेला निमित्त आहे आंतरराष्ट्रीय संग्रहालय दिनाचं, जो दरवर्षी 18 मे रोजी साजरा केला जातो. चला तर मग याच्या मुळाशी जाऊया. ही संकल्पना नक्की सुरू कशी झाली? याची सुरुवात झाली 1977 मध्ये. आंतरराष्ट्रीय संग्रहालय परिषदेने म्हणजे आयकॉमने केली. आयकॉम? हो. ही एक जागतिक संघटना आहे जी संग्रहालयांसाठी व्यावसायिक आणि नैतिक मापदंड ठरवते. अच्छा. त्यांचा उद्देश तसा साधा होता. लोकांना हे आठवण करून द्यायची की संग्रहालय समाजासाठी किती महत्त्वाची आहेत. पण या साध्या उद्देशामागे खूप खोल विचार दडलेला आहे. म्हणजे लोकांना फक्त तिकीट काढून आत बोलवणं एवढाच उद्देश नव्हता? अजिबात नाही. तर मग एका संग्रहालयाचं खरं काम काय असतं? फक्त जुन्या वस्तू जपून ठेवणं? नाही, त्यापेक्षा खूप जास्त. संग्रहालयाचं काम आपल्या सामूहिक स्मृती आणि ओळख जपण्याचं असतं. यात फक्त भौतिक वस्तू म्हणजे टँजिबल हेरिटेज जसं की शिल्प, चित्र किंवा शस्त्र येत नाहीत. तर त्यात त्या वस्तूंच्या पलीकडच्या गोष्टीही येतात, म्हणजे अभौतिक वारसा. अगदी. जसं की लोककथा, परंपरा, संगीत, ज्यांना आपण स्पर्श करू शकत नाही पण ज्या आपल्या ओळखीचा भाग आहेत. अगदी अचूक. कारण बघा, एखादी वीणा जपून ठेवणं सोपं आहे, पण ती वीणा वाजवण्याची कला किंवा त्यातून निर्माण होणारं संगीत हरवलं तर त्या वस्तूचा आत्माच निघून जातो. बरोबर. संग्रहालय या दोन्ही गोष्टी जपण्याचा प्रयत्न करतात, वस्तू आणि तिच्याशी जोडलेली कहाणी. मला आठवतंय, शाळेत असताना आम्ही शिवाजी महाराजांच्या इतिहासावर आधारित संग्रहालयाला भेट दिली होती. तिथे त्यांची शस्त्र आणि चिलखत पाहिल्यावर इतिहासाची पानं जिवंत झाल्यासारखी वाटली होती. हो, तो अनुभव खूप वेगळा असतो. पण तेव्हा एक प्रश्न मनात आला होता की आपण फक्त राजा महाराजांचाच इतिहास जपतो का? सामान्य माणसाच्या वस्तूंचं, त्यांच्या कहाण्यांचं काय? तुम्ही खूप महत्त्वाचा मुद्दा मांडला आहे आणि आधुनिक संग्रहालय याच प्रश्नावर काम करत आहेत. अच्छा. हो. पूर्वी संग्रहालय फक्त मोठ्या लोकांचा किंवा महत्त्वाच्या घटनांचा इतिहास सांगायची, पण आता चित्र बदलतंय. म्हणजे कसं? संग्रहालय आता समाजातील प्रत्येक घटकाचा आवाज बनण्याचा प्रयत्न करत आहेत. ती आपल्याला आपली मुळं दाखवतात आणि आपण कोण आहोत याची जाणीव करून देतात. म्हणजे हे फक्त इतिहास शिकण्यापुरतं मर्यादित नाही. याचा आपल्यावर आणि समाजावरही काहीतरी परिणाम होत असणार. नक्कीच. आणि इथेच संग्रहालयांचा दुसरा महत्त्वाचा उद्देश समोर येतो, शिक्षण आणि संवाद. पण हे शाळेतल्या पुस्तकी शिक्षणासारखं नाही, बरोबर? अजिबात नाही. शाळेत आपण इतिहास एका सरळ रेषेत शिकतो. आधी हे घडलं, मग ते घडलं. पण संग्रहालयात तसं नसतं. तिथे आपण आपल्या मर्जीनुसार फिरू शकतो. एका दालनातनं दुसऱ्या दालनात, एका वस्तूवरून दुसऱ्या वस्तूवर. बरोबर. यालाच अरेखीय विचार म्हणजे नॉन लिनियर थिंकिंग म्हणतात. आपण वेगवेगळ्या वस्तू आणि कालखंडांमध्ये स्वतःचे संबंध जोडू शकतो. आणि त्यातून चिकित्सक विचार करण्याची म्हणजे क्रिटिकल थिंकिंग करण्याची सवय लागते. आपण प्रश्न विचारायला लागतो. आणि हे शिक्षण फक्त माहिती देण्यापुरतं नसतं, तर ते एक सामाजिक व्यासपीठ निर्माण करतं. पण सामाजिक व्यासपीठ ही खूप मोठी संकल्पना आहे. एक संग्रहालय खरंच त्यात कितीसं योगदान देऊ शकतं? हे फक्त एक चांगलं ब्रीदवाक्य आहे की याचे काही ठोस परिणाम दिसतात? नाही, याचे ठोस परिणाम दिसतात. एक उत्तम उदाहरण देतो. काही देशांमध्ये जिथे अंतर्गत संघर्ष किंवा वांशिक दंगली झाल्या आहेत, तिथे खास मेमरी म्युझियम्स उभारली गेली आहेत. अच्छा. या संग्रहालयांनी दोन्ही बाजूंच्या लोकांच्या कहाण्या, त्यांच्या वस्तू, त्यांचे दुःख हे सगळं एकत्र मांडलं. वाव. यातून लोकांना एकमेकांची बाजू समजून घ्यायला मदत झाली आणि समाजात संवाद सुरू झाला. ते संग्रहालय केवळ वस्तूंचं प्रदर्शन नव्हतं, तर ते सामाजिक सलोख्याचं एक माध्यम बनलं. वाव. म्हणजे संग्रहालय जखमा भरण्याचं कामही करू शकतात. हे खरंच अविश्वसनीय आहे. हो.
पण हे सगळं आदर्श परिस्थितीत झालं. आता आपण आपल्या मूळ प्रश्नाकडे येऊया. आजच्या डिजिटल जगात जिथे गुगल आर्ट्स अँड कल्चरवर आपण जगातल्या कोणत्याही संग्रहालयाची व्हर्च्युअल टूर करू शकतो, तिथे प्रत्यक्ष तिथे जाण्याची काय गरज आहे? हाच तर कळीचा मुद्दा आहे. डिजिटल जग आपल्याला माहिती म्हणजे इन्फॉर्मेशन देतं, पण ते अनुभव म्हणजे एक्सपिरियन्स देऊ शकत नाही. खरंय. जेव्हा आपण एखाद्या वस्तूच्या समोर प्रत्यक्ष उभे असतो तेव्हा तिचा आकार, तिची झीज, तिच्यावरच्या काळाच्या खुणा या सगळ्या गोष्टी आपल्यावर एक वेगळाच परिणाम करतात. त्यालाच काही विचारवंतांनी त्या वस्तूची आभा किंवा ऑरा म्हटलं आहे. तो अनुभव कोणताही हाय डेफिनिशन फोटो देऊ शकत नाही. आणि विश्वासार्हतेचा मुद्दाही आहेच. सोशल मीडियावर कोणतीही खोटी माहिती वाऱ्यासारखी पसरते. अगदी. अशा काळात संग्रहालय सत्याचे आणि संदर्भाचे संरक्षक म्हणून उभी राहतात. म्हणजे एक अँकर पॉइंट म्हणून. बरोबर. तिथे असलेली प्रत्येक वस्तू ही एक भौतिक पुरावा असते. ती आपल्याला सांगते की हे असं खरोखर घडलं होतं. इंटरनेटवर माहितीचा ढिगारा आहे, पण त्या माहितीला संदर्भ नसतो. हो. संग्रहालय आपल्याला तो संदर्भ देतं. ती आपल्याला भूतकाळ, वर्तमान काळ आणि भविष्यकाळ यांच्यातला एक महत्वाचा दुवा पुरवतात. म्हणजे तंत्रज्ञान हे संग्रहालयांचा शत्रू नाही, तर एक साधन आहे. अगदी. आता अनेक संग्रहालय डिजिटल डिस्प्ले, इंटरॅक्टिव्ह साधनांचा वापर करत आहेत. हो, आणि हेच त्यांच्या बदलत्या स्वरूपाचं उत्तम उदाहरण आहे. आज संग्रहालय तंत्रज्ञानाचा वापर करून अनुभव अधिक समृद्ध करत आहेत. व्हर्च्युअल रियालिटीच्या माध्यमातून आपण एखाद्या ऐतिहासिक घटनेचा भाग बनू शकतो. खरंय. पण हे सगळं त्या भौतिक वस्तूच्या अनुभवाला अधिक चांगलं करण्यासाठी आहे, त्याची जागा घेण्यासाठी नाही. अच्छा. आणि हेच सिद्ध करतं की संग्रहालय ही शांत कोठारं म्हणजे सायलेंट स्टोअर हाऊसेस नसून ती आजच्या समाजासोबत श्वास घेणारी, वाढणारी आणि बदलणारी जिवंत ठिकाणं आहेत, लिव्हिंग इन्स्टिट्यूशन्स आहेत. आणि म्हणूनच दरवर्षी आंतरराष्ट्रीय संग्रहालय दिनाची एक वेगळी संकल्पना किंवा थीम असते, बरोबर? जेणेकरून संग्रहालय वर्तमानातील समस्यांशी जोडलेली राहतील. बरोबर. आयकॉम दरवर्षी एक विशेष संकल्पना ठरवते. उदाहरणार्थ, काही वर्षांपूर्वी समानतेसाठी संग्रहालय, विविधता आणि समावेश म्हणजे म्युझियम्स फॉर इक्वॉलिटी, डायव्हर्सिटी अँड इन्क्लुजन अशी संकल्पना होती. तेव्हा संग्रहालयांनी समाजातील दुर्लक्षित घटकांना जसे की LGBTQ+ समुदाय किंवा अपंग व्यक्ती यांना आपल्या प्रदर्शनामध्ये स्थान देण्यावर भर दिला. हे खूपच प्रगतिशील पाऊल आहे. इतकंच नाही, संग्रहालय शाश्वतता आणि कल्याण म्हणजे म्युझियम्स, सस्टेनेबिलिटी अँड वेलबिंग या संकल्पनेने तर संग्रहालयांना एक नवीन दिशाच दिली. ती कशी? या अंतर्गत संग्रहालयांनी फक्त हवामान बदलावर प्रदर्शनं भरवली नाहीत, तर स्वतःच्या कामकाजाचा पर्यावरणावर काय परिणाम होतो याचाही विचार सुरू केला. अरे वा. म्हणजे आपली इमारत किती ऊर्जा वापरते, आपण आंतरराष्ट्रीय प्रदर्शनांसाठी वस्तू विमानातून पाठवतो, त्याचा कार्बन फुटप्रिंट किती आहे, यावरही चर्चा सुरू झाली. म्हणजे ते फक्त उपदेश देत नाहीत, तर स्वतः पण कृती करत आहेत. अगदी. हे दाखवून देतं की संग्रहालय आता फक्त इतिहासाबद्दल बोलत नाहीत, तर भविष्याबद्दलही गंभीरपणे विचार करत आहेत. तर मग या सगळ्या जागतिक चर्चेचा भारतासारख्या देशासाठी काय अर्थ आहे? आपल्याकडे तर इतिहासाचा आणि संस्कृतीचा अथांग सागर आहे. भारतासाठी या दिवसाचं आणि या विचारांचं महत्त्व खूप जास्त आहे. आपली संस्कृती जगातली एक प्राचीन आणि प्रचंड वैविध्यपूर्ण संस्कृती आहे. बरोबर. आपली संग्रहालय म्हणजे अक्षरशः खजिन्याची कोठारं आहेत. सिंधू संस्कृतीपासून ते स्वातंत्र्य संग्रामापर्यंतचा प्रवास इथे दिसतो. पण आपल्यासमोर आव्हानंही मोठी आहेत. ती आव्हानं कोणती? पहिलं आव्हान आहे आपल्या अफाट वारशाचं जतन आणि डॉक्युमेंटेशन करणं. हो, ते तर आहेच. दुसरं, ही संग्रहालय युवकांपर्यंत, विशेषतः तरुण पिढीपर्यंत पोहोचवणं. आणि तिसरं, त्यांना केवळ वस्तू पाहण्याची ठिकाणं न बनवता संवादाची आणि चर्चेची केंद्र बनवणं. आणि यावर काही काम होतंय का? हो, काही भारतीय संग्रहालय या दिशेने खूप चांगलं काम करत आहेत. उदाहरणार्थ, अमृतसरमधलं पार्टिशन म्युझियम, ते फक्त फाळणीच्या वस्तू दाखवत नाही, तर लोकांच्या तोंडून त्यांच्या कहाण्या सांगतं. अगदी. ते एक पीपल्स म्युझियम आहे, जिथे इतिहास लोकांच्या अनुभवातून जिवंत होतो. म्हणजे भारतीय संग्रहालय सुद्धा आता स्वतःला बदलत आहेत आणि अधिक समावेशक बनण्याचा प्रयत्न करत आहेत. हो, या दिवसाच्या माध्यमातून भारतीय संग्रहालय वारसा संवर्धनासाठी लोकांना प्रोत्साहन करतात.
ते तरुणांना आपला समृद्ध इतिहास, प्रादेशिक परंपरा आणि आपल्या देशातील अविश्वसनीय सांस्कृतिक विविधता समजून घेण्यासाठी आवाहन करतात. आणि हे खूप गरजेचं आहे. हो, कारण हा वारसा जपण्याची जाणीव निर्माण करणं हे आजच्या काळात अत्यंत गरजेचं आहे. तर आजच्या या चर्चेतनं एक गोष्ट स्पष्ट झाली की 18 मे रोजी साजरा होणारा आंतरराष्ट्रीय संग्रहालय दिन हा केवळ कॅलेंडरमधला एक दिवस नाही. तो आपल्याला आठवण करून देतो की संग्रहालये ही आपल्या मानवी संस्कृतीचे आधारस्तंभ आहेत. ती केवळ भूतकाळातली वस्तू जपणाऱ्या संस्था नाहीत, तर भविष्यासाठी विचार करणारी प्रयोगशाळा आहेत. आणि हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे की आपला वारसा जतन करणं ही केवळ सरकारची किंवा काही निवडक संस्थांची जबाबदारी नाही. बरोबर. ती आपल्या सगळ्यांची, प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे. जेव्हा आपण एखाद्या संग्रहालयाला भेट देतो किंवा आपल्या परिसरातील ऐतिहासिक वास्तूंचं संरक्षण करतो, तेव्हा आपण या मोठ्या मोहिमेचा एक भाग बनतो. तुम्ही खूप महत्वाचा मुद्दा मांडला. कारण संग्रहालये आपला भूतकाळ जपतात, वर्तमानाला शिक्षित करतात आणि भविष्याला प्रेरणा देतात. बरोबर. भूतकाळातील चुकांमधून शिकून आणि यशातून प्रेरणा घेऊनच आपण एक उज्ज्वल भविष्य घडवू शकतो. आणि संग्रहालय हे काम अत्यंत निष्ठेनं आणि शांतपणे करत असतात. आणि जाता जाता ऐकणाऱ्यांसाठी एक विचार. पुढच्या वेळी आपण एखाद्या ऐतिहासिक वास्तूजवळून जाल किंवा एखादी जुनी कलाकृती पाहाल, तेव्हा फक्त एक फोटो काढून पुढे जाऊ नका. क्षणभर थांबा आणि विचार करा की ती वस्तू किंवा वास्तू काय कहाणी सांगत असेल. आणि मग स्वतःला विचारा की तिच्या संरक्षणासाठी आपण वैयक्तिक पातळीवर काय करू शकतो. अगदी साध्या गोष्टींपासून सुरुवात करू शकतो. हो, अगदी साधा कचरा न टाकण्यापासून ते तिच्याबद्दल अधिक माहिती मिळवून इतरांना सांगण्यापर्यंत. कारण हा वारसा आपल्या सगळ्यांचा आहे आणि तो जपण्याची जबाबदारीही